नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मी, घर आणि बरंच काही. आजचा व्हिडिओ आहे रिअल मील प्लॅनिंग. तुमच्यासोबत असं होतं का? सकाळी उठल्यावर पहिला प्रश्न, आज काय बनवायचं? फ्रीज उघडतो, भाज्या आहेत पण काय करायचं ते सुचत नाही. आपण कधी भाजी जास्त घेऊन ठेवतो आणि ती वापरलीच जात नाही. कधी वेळ नसतो म्हणून पटकन डाळ भात करतो आणि मग आपण विचार करतो मी मील प्लॅनिंग करायला पाहिजे. मी याआधी मील प्लॅनिंग वर 2 व्हिडिओ केलेले आहेत. त्यात मी मील प्लॅनिंग कसं करायचं आणि त्याचे फायदे सांगितलेले आहेत. त्या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. पण आजचा व्हिडिओ थोडा वेगळा आहे. आज आपण बोलणार आहोत रिअल मील प्लॅनिंग बद्दल. मील प्लॅनिंग करताना काय खरंच काम करतं, काय काम करत नाही आणि आपण ते सोपं कसं करू शकतो. मी आता मील प्लॅन करताना एक सिंपल रूल फॉलो करते. पूर्ण महिन्याचं मील प्लॅन करत नाही, तर फक्त एका आठवड्याचंच मील प्लॅन करते. कधी जे घरात आहे त्याप्रमाणे बनवते. कधी लेफ्ट ओव्हर्स, कधी क्विक रेसिपीज, तर कधी साधा डाळ भातही बनवते. आणि खरं सांगायचं तर यामुळे स्वयंपाक स्ट्रेस फ्री होतो. मील प्लॅनिंगचा खरा उपयोग शेड्यूल नाही, तर तो आहे डेली डिसिजन्स कमी करणं. खरं सांगायचं म्हटलं तर मील प्लॅनिंग ही आयडिया खूप छान वाटते, पण प्रत्यक्षात जेव्हा आपण ते करायला जातो तेव्हा ते काही दिवस चालतं आणि बंद होतं. असं का होतं? याच्या पाठीमागचं कारण असं आहे की इंटरनेटवर जे मील प्लॅनिंग दाखवलं जातं ते अगदी परफेक्ट असतं. जसं की सोमवारी हे बनवा, मंगळवारी ते बनवा. पण प्रत्यक्ष आयुष्यात तसं नसतं. प्रत्यक्ष आयुष्यात कधीतरी आपल्याकडे भाजी संपते, कधीतरी पाहुणे येतात, कधीतरी आपण आजारी पडतो. त्यामुळे मील प्लॅनिंग हे परफेक्ट असण्याची गरज नाहीये, तर ते प्रॅक्टिकल असलं पाहिजे. मील प्लॅनिंग करताना मी एक मील प्लॅनर वापरते, पण त्यासाठी खास काहीतरी प्लॅनर खरेदी करायलाच पाहिजे असं काही नाही. एखादी नोटबुक जरी असली तरी तेवढा पुरेसा आहे. कधी कधी काय बनवायचं सुचत नाही, म्हणून मी वेगवेगळ्या नाश्त्याचे प्रकार, भाज्यांचे प्रकार आणि स्नॅक्स यांची एक छोटी लिस्ट तयार केली आहे. ही लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तुम्हाला उपयोगी वाटली तर ती नक्की पहा. मील प्लॅनिंगचे खूप मोठे फायदे आहेत. पहिला फायदा म्हणजे आपला वेळ वाचतो. दररोज आज काय बनवायचं हा विचार करायला वेळ जात नाही. दुसरा फायदा, ग्रोसरी प्लॅनिंग सोपं होतं. आपल्याला आधीच माहिती असतं कोणत्या भाज्या लागणार आहेत त्या. तिसरा फायदा, फूड वेस्टेज कमी होतं. कधी कधी असं होतं की आपण खूप भाज्या आणतो आणि त्या फ्रीज मध्ये तशाच राहतात. मील प्लॅनिंग केल्यावर या सगळ्या भाज्यांचा वापर आपण पूर्णपणे करतो. चौथा फायदा म्हणजे आपण योग्य आणि संतुलित आहार घ्यायला लागतो. फक्त भाजी, भाकरी किंवा डाळ भात एवढंच न करता आपण प्रथिने, भाज्या, कडधान्य, धान्य अशा सगळ्या गोष्टी आपल्या जेवणात समाविष्ट करू शकतो. मील प्लॅनिंग बहुतेक वेळा फेल होतं. या पाठीमागे काही सोपी कारणं आहेत. पहिलं कारण म्हणजे आपण मील प्लॅनिंग खूप कॉम्प्लिकेटेड बनवतो. एका महिन्याचा पूर्ण प्लॅन बनवल्यानंतर तो काही दिवसातच बदलतो. दुसरं कारण म्हणजे आपण आपल्या घराचा रुटीन कन्सिडर करत नाही. उदाहरणार्थ, काही दिवस आपल्याकडे वेळ जास्त असतो तर काही दिवस वेळ कमी असतो. याचा अर्थ असा की आपण रोज जास्त जेवण बनवू शकत नाही. तिसरं कारण म्हणजे आपण मील प्लॅनिंग मध्ये फ्लेक्झिबिलिटी ठेवत नाही.
मील प्लॅनिंग म्हणजे रूल नाही, तो फक्त एक गाईड असतो. कधी प्लॅन बदलला तर काही हरकत नाही. मग मील प्लॅनिंग खरंच कसं करायचं? मी तुम्हाला काही सिंपल टिप्स सांगते. पहिली टिप, मील प्लॅन अगदी साधा ठेवा. महिन्याभराचा परफेक्ट प्लॅन बनवायची गरज नाही. एका आठवड्याचा प्रॅक्टिकल मील प्लॅन पुरेसा आहे. दुसरी टिप, तुम्ही जे जेवण बनवणार आहात त्याची एक लिस्ट बनवा. मी भाज्यांचे प्रकार, नाश्त्याचे प्रकार, लंच, डिनर अशी एक छोटी लिस्ट बनवली आहे. मील प्लॅन करताना त्यातून आयडियाज निवडायला खूप सोपं जातं. तुमच्यासाठी ती लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे. तिसरी टिप, रिपीट मील ठेवायला काही हरकत नाही. प्रत्येक दिवशी नवीन डिश असायलाच पाहिजे असं काही नाही. चौथी टिप, उरलेलं अन्न वेगवेगळ्या प्रकारे वापरता आलं पाहिजे. उदाहरणार्थ, एक दिवस जास्त भाजी बनली तर दुसऱ्या दिवशी ती पराठा किंवा सँडविच मध्ये वापरता येते. मील प्लॅनिंग म्हणजे परफेक्ट किचन चालवणं नाही, ते फक्त आपलं लाईफ थोडं सोपं करण्यासाठी आहे. थोडं प्लॅनिंग केलं तर रोजचा आज काय बनवायचं हा स्ट्रेस कमी होतो. तुम्ही मील प्लॅनिंग करता का की अजून सुरू केलेलं नाही? हे मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.